Jai
भेद
जाड्यं धियो हरति सिञ्चति वाचि सत्यं मानोन्नतिं दिशति पापमपाकरोति चेतः प्रसादयति दिक्षु तनोति कीर्तिं सत्सङ्गति सङ्गः सतां किमुन्मङ्गलमातनोति। राजाधिराज रामेन्द्र महाराज महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ। आमची जीवनाची कल्पना जर समोर येते तर जन्मही परमेश्वराने आपल्या हातात ठेवलेला नाही आणि मृत्यूही नाही. या दोन गोष्टी देवानं खूप चांगल्या केल्या. म्हणजे त्यानं केलेलं जे काही आहे ते मी सर्टिफाय करावं असं नाही, पण जे मला वाटतं ते मी बोलतो. या दोन गोष्टी परमेश्वरानं खूप चांगल्या केल्या की त्यानं माणसाच्या हातात जन्म ठेवलेला नाही आणि माणसाच्या हातात त्याचा मृत्यू ठेवलेला नाही. परिस्थिती अशी आहे की जन्म आणि मृत्यू हे जर माणसाच्या हातात ठेवले असते ना तर तिथे सुद्धा लाच खायला घालून त्यांनी ॲडजस्टमेंट्स करून घेतल्या असते. परमेश्वराला मानवी स्वभाव चांगला माहिती, त्यामुळे त्या दोन गोष्टी ठेवलेल्या. पण जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये जे अंतर आहे हे अंतर मात्र तुमच्या आमच्या हातात ठेवलेलं आहे. जय जय. अंतर हातात ठेवलंय म्हणजे कशा पद्धतीनं व्यतीत करायचं, विवेकानं व्यतीत करायचं का अविवेकानं घालवायचं, हे सगळं परमेश्वरानं आपल्याला दिलेलं. परमेश्वरानं दोन गोष्टी आपल्याला दिल्या. एक म्हणजे सदसद विवेक बुद्धी आणि दुसरं कर्मशक्ती. या दोन गोष्टी परमेश्वरानं आपल्याला दिल्या आणि जणू काही सांगितलं की जी काही कर्म करायची ती कर्म सदसद विवेक बुद्धी जागृत ठेवून कर. होईल काय परिणाम? परिणाम एक होईल, सद्विवेकानं जर केलं, सद्विचारानं केलं तर उत्तम गतीला जाईल आणि असद विचारानं केलंस तर अधम गतीला जाईल. म्हणजे सद्विवेकानं जर केलंस तर यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम याची अनुभूती तुला येईल. आणि असद्विवेकानं जर केलंस तर काम एषः क्रोध एषः रजोगुण समभावः यांच्या तावडीत तू साधशील. आमचं जीवन जे आहे हे जीवन नेमकं कसं व्यतीत करावं, असद्विवेक बुद्धीनं जे जीवन जगताय त्यांची हालत काय होतीये हे आपण पाहतो. सद्विवेकानं जीवन जे जगताय त्यांच्या जीवनात सर्व बाबतीतला उत्कर्ष कसा होतोय, कसा झाला हेही आपण पाहतो. मग दोन पैकी काय स्वीकारायचं हे आपण ठरवायचं. असं आहे, एका रस्त्यावर म्हणजे रस्त्याच्या एका फुटपाथवर एका व्यक्तीला 4 पोलीस घेऊन चालले होते आणि दुसऱ्या फुटपाथवर तसंच चित्र, एका व्यक्तीला 4 पोलीस घेऊन चालले. एका फुटपाथवरनं एका व्यक्तीला 4 पोलीस घेऊन चालले होते, दुसऱ्या फुटपाथवरनं एका व्यक्तीला 4 पोलीस घेऊन चालले होते. पण फरक काय होता दोघांमध्ये? एक होता कलेक्टर आणि दुसरी व्यक्ती होती गुन्हेगार. आता एक लहान मुल होतं, त्या लहान मुलानं विचारलं
की बाबा हे चौघे जण घेऊन चालले, त्याला घेऊन चालला होतो म्हणजे चालत ना, कारण चौघे घेऊन चालले होते की शंका येते. बाबा हे जे चालले चौघे जण, यांच्यामध्ये जो आहे त्याच्या भोवती चौघे आहेत, तो कोण आहे? तर म्हणाले तो कलेक्टर आहे. आणि म्हणाले इकडनं पण 4 पोलीस दिसत आहेत, मध्ये तो मनुष्य चाललाय, तो कोण आहे? तो गुन्हेगार. आता मुलगा विचारतोय की हे चौघे तिकडे तिकडेही आहे, पण मग दोघांमध्ये नेमका फरक का? नेमका फरक असा आहे की या बाजूला जो चाललेला आहे त्याच्या ताब्यात चौघे जण आहे, आणि या बाजूने जो चाललेला आहे तो चौघांच्या ताब्यात. इकडे कलेक्टर आहे, इकडे गुन्हेगार. तुमच्या आमच्या जीवनाचा कलेक्टर कोण याचा विचार आजच्या निरूपणामध्ये आपण इंद्रियांच्या ताब्यात गेलेलो. ये इंद्रिये जे जे म्हणत ते जे पुरुष करी, ते तरलेची न करत भवसिंधू. संतांची उक्ती अशी आहे की इंद्रिय जे जे म्हणतील ते आम्ही केले. सिनेमाला का गेलात? नाही, त्यांना डोळ्याला बरं वाटतं म्हणून घरात ते इंडियन बॉक्स आणून ठेवलं, त्याच्यावर बघ ना काय बघायचं. नाही, पण तिथे सिनेमा व्यतिरिक्त आणखीन काही बघायचं असतं. ये इंद्रिये जे जे म्हणत, इंद्रियांना जे जे हवंय ते करू जाणणारे पुरुष म्हणजे जीव मानव, ते तरलेची, ते तरले असं जरी वाटलं, भवसिंधू तरले असं जरी वाटलं तरी न तरती अंतिम क्षणाला ते करू शकत नाही. आपण कोणी म्हणाल की बुवा याला आधार काय? कारण बुवाच्या प्रत्येक बोलण्याला आधार पाहिजे. वेळे बुवा जय जय रघुवीर. तो राजा होता पहिला, पण हरिणीच्या पाडसामध्ये जीव गुंतला, म्हणून ते हरिणीचं पाडस त्याला आणलं. आणि या भरत राजाचा अंतकाळ जेव्हा आला त्यावेळेला भगवत चिंतन सोडलं, राज्याचं चिंतन सुटलं. चिंतन कशाचं सुरू राहिलं? मृगाचे निस्मरणे निर्माणला. त्या मृगाच्या स्मरणामध्ये देह ठेवला आणि पुढचा जन्म त्याला मृगाचा प्राप्त. सज्जन हो, परिस्थिती अशी आहे, आपण आज सुदैवानं मानव आहोत. आपण मानव आहोत. या मानवी देहामध्ये जन्माला येऊन आपण करायचं काय हे ठरवलं पाहिजे. निदान 5 गोष्टींचा उलगडा थोडं वेदांत प्रक्रिया बोलायची झाली तर तेवढी बोली. 5 गोष्टींचा उलगडा आपण करून घ्या. मी कोण, आलो कुठून, करतो काय, करायचं काय आणि शेवटी जायचं कुठे, या 5 गोष्टींचा उलगडा मानव म्हणून आपण करणं क्रमप्राप्त आहे. नाहीतर असं आहे की साहित्य संगीत कला विहीन साक्षात पशु उच्च विषाणहीन. साहित्य नाही, संगीत नाही, कला नाही, ज्ञान नाही. आणखी एक सुभाषितकार, मला वाटतं राजा भर्तृहरींचं सुभाषित आहे, येषां न विद्या न तपो न दानं ज्ञानं न शीलं न गुणो न धर्मः ते मृत्युलोके भुवि भारभूता मनुष्यरूपेण मृगाश्च
यातलं काहीच नाही. हे सगळं उलगडून सांगायला पाहिजे असं नाही. असं नाही म्हणजे तुमची परिस्थिती बुद्धीची तशी नाही म्हणजे उत्तम आहे असं मला म्हणायचं. जय जय. नाही तर कोणाला असं वाटेल आमची बुद्धीची परिस्थिती कमी आहे का काय. नाही, उत्तम बुद्धीचे आहात. बरं, 2 बुवांची कीर्तनं ऐकलेली आहे आणि खरं सांगू माझी कात्रीत सापडल्यासारखी अवस्था. कात्रीत म्हणजे अडकीत त्यातली सुपारी असते ना, माझा जवळचा विषय आहे म्हणतो. अडकीत त्यातली सुपारी कशी असते तशी माझी अवस्था आहे. पहिल्यांदा 2 नवागत बुवांची युवतीची कीर्तनं झाली आणि नंतर भागवत सप्ताह वगैरे करणारे, अनेक सप्ताह करणारे 2 बुवा माझ्या नंतर यांच्यामध्ये मला ठेव आणखी त्यातल्या सुपारीसारखा. म्हणजे जर मोठी सुपारी तर 2 बाजूला 2 शक्र, नाही तर चूर चूर चूर. जय जय. तप नाही, दान नाही, ज्ञान नाही, शील नाही, गुण नाही, धर्म नाही, काय नाही. ते मृत्युलोके भुवी, या भुवी म्हणजे या भूमितलावर मृत्युलोकामध्ये भार होऊन राहतात. पण कसे? मनुष्य रूपेण मृगाश्चरण. मनुष्याच्या रूपामध्ये पशूच वावरत असतात. आपण काल रात्रीपासून टीव्हीवर पाहतो आहोत. जय जय. अहो, मुख्यमंत्र्याचं शहर सोडलं नाही यांनी. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. तेव्हा जीवनाचा जर सगळा विचार केला तर तुम्ही आम्ही मानव आहोत. मानव देहात नरदेहात नारायण पदवीपर्यंत जायचं असेल तर आम्ही काय करावं? कोणती कर्म करण्यात सतत राहावं? काय केलं असता आमचा उद्धार होईल? काय केलं असता आम्हाला समाधान होईल? इत्यादी जे प्रश्न पडतात, या प्रश्नांचा उलगडा ज्यांनी आजच्या मूळ पद्यात म्हणजे आपण जे पद मूळ पद म्हणून घेतलेलं आहे त्या पदात केलेला आहे. कोणी केला? कैलासवासी गोविंद कौशिक वा परमहंस परिव्राजकाचार्य तारकाश्रम स्वामी. हे म्हणाले, देवाजवळ फक्त एक गोष्ट माग. कोणती गोष्ट मागा? म्हणाले, देवा बाकी काही नको. संग घडो मज लागी. देवाजवळ प्रार्थना काय करावी? तर संग घडो. म्हणून हे म्हणणं ऐकलं आणि एक जण देवाजवळ उभा आहे, हात जोडून, देवा संग घडो. देव म्हणाले, संग घडो. मग तू आलाय तो इथपर्यंत, तो संघामुळेच आलायस ना विड्या. तुझा जन्म संघामुळे, आयुष्य संघामुळे, तुला जो लाभ झाला तोही संघामुळे. आणि म्हणून त्या संघाला कंटाळून तू इथपर्यंत आलास ना. आणि तरीही संघ घडवा मजा लागी. तुला माहिती नाही का, एक गृहस्थ प्रपंचाला कंटाळला, वैतागला. बायकोला म्हणाला, मला आता वैराग्य प्राप्त झालं. वैतागातनं येतो त्याला वैराग्य म्हणत नाही. वैतागातनं येतो त्याला वैतागच म्हणतात. विवेकातनं जे येतं त्याला वैराग्य म्हणतात. म्हणजे विवेकातून हे सगळं आपण त्यागावं असा विचार जन्माला येणं म्हणजे वैराग्य. वैराग्याची व्याख्या आचार्यांनी काय केली सांगू? ब्रह्मादि स्थावरांतेषु
इथून म्हणजे या लोकापासून तो ब्रह्मलोकापर्यंत जेवढे लोक आहेत, ब्रह्मादि स्थावरांतेषु वैराग्यम विषयेषु अनु यथैव काकविष्ठायां वैराग्यम तद्हि निर्मलम्. सर्व विषय उपभोगान निर्माण होणाऱ्या आनंदाविषयी किती अपेक्षा असावी, किती आसक्ती असावी. आचार्यांनी उदाहरण दिलं, यथैव काकविष्ठायां. चांगलं षडरसात्मक भोजनाचं ताट वाढलंय आणि ते भोजन त्या गृहस्थाला मिळतं. झाडावर एक कावळा बसतो, त्या कावळ्याला ते भोजन मिळालं नाही आणि हा जेवतो इकडे, वा वा काय गुलाबजाम छान झाले, काय जिलबी छान झाली, श्रीखंड पुरी तर वा लाजवाब. अहो हे बेसनाचे लाडू, रव्याचे लाडू, खव्याचे लाडू, तुमच्या सप्तधान्याचे लाडू, डिकाचे लाडू, काय उत्तम लाडू. लाडू 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 करत मी किती वाढू असं म्हणणारी ही बाई पुढे म्हणत आणि अतृप्त होतो. एवढ्या त्या कावड्याने देहधर्म केला आणि नेमकी ती विष्ठा याच्या पानाजवळ पडली. आता ती ताजी ताजी विष्ठा, हे ताजं ताजं अन्न. यथैव काकविष्ठायां वैराग्यम तद्हि निर्मलम्. हे जेवत असताना ही विष्ठा जितकी नकोशी वाटते तितके हे सगळे विषय मला नकोसे वाटणं, याला निर्मल वैराग्य असं म्हणतात. जय जय. परिस्थिती अशी, तो बायकोला म्हणाला मी वनात निघून जातो, जरूर जा. ती म्हणाली मनात वाटच बसली, वाट दाराशी गेला, मी चाललो बरं का वनात. तिनं दार लावून घेतली. हा म्हणाला काय बायको आहे कसो, पण ठीक आहे आता ती घेतले व्रत आम्ही नच अंधतेने त्या ठेवले करायला आणि निघाला वनामध्ये गेला. सर्वस्व सांडून वनात गेला, सर्व संघ सोडून वनामध्ये गेला. दोन छाट्या, एक कमंडल, एक भिक्षापात्र, एका झोपडीमध्ये तो राहिला लागला. रोज आसपास भिक्षा मागावी, अन्न खावं, काळ छान जायचं. परिस्थिती अशी झाली की त्या अन्नाच्या वासाने इथे राहणारा एक उंदीर याच्या झोपडीत शिरतो. आता हे वाघ, तरसन, दांडी गावात दिसतात, कारणच आहे. आम्ही त्यांच्या अधिवासावरती, राहण्यावरती, निवासाच्या जागेवर आक्रमण केल्यानंतर त्यांनी कुठे जायचं, मग ते येतात जरा माहेरी. मंदिरात झोपडीमध्ये शिरला आणि हा मंदिर रोज जी वाढत घातलेली छाटी, ती छाटी कुरतडायला. यांनी विचार केला आता सगळी छाटी कुरतडली तर करायचं का. अजून काही दिगंबरावस्थेची तयारी झालेली नव्हती, म्हणून यानं त्या उंदराचा बंदोबस्त किंवा आणखीन काही उंदीर आले तर त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मांजर काढलं. उंदरांनी सवय लावली संगतीची, हा संगतीत पडला याला मांजर आणलं. रोज आहारम भक्ष्यभोजन नैवेद्यम प्रतिगृह्यता. रोज त्या मांजराला नैवेद्य सुरू झाला, पण एकच पदार्थ खाऊन खाऊन कंटाळा येत नाही का आपल्याला येतो. मग त्या मांजराने काय पाप केलं, ते मांजर ओढावायचं. यांनी विचार केला मांजर जर गेलं तर उंदरांचं काय करायचं, आणि उंदरांचं काही करता आलं नाही तर छाटीचं काय करायचं, छाटीचं काही केलं नाही तर आपलं काय करायचं. याला गावात नाही गाय आहे,
छोट्यावर रोज आपल्याला मिळायला लागलं स्वतःवर, मांजराला दूध मिळायला, पण 15-20 दिवस शेण गोठा करून त्याची मनगट बावगट खांदे भरून यायला लागले. मनात विचार असा आला, आज जर ती असती, आज जर ती असती तर मला हे करावं लागलं नसतं. विचाराचा परिणाम काय झाला? वनी वनिता चंदू लागला, तो त्यागची बाधकत्वे आला, उलटून पडला संसारी. अविचारानं केलेला त्याग बाधक ठरला आणि हा मनुष्य पुन्हा संसारात कसा घरी गेला. बायकोला म्हणाला तू चल मला, ती म्हणाली मी एकटी यायची नाही. मग ही 2-3 मुलं आहेत, यांनी काय करायचं? ठीक आहे त्यांना घे बरोबर, पण तू चल. गावात प्रपंच होता, तोच प्रपंच अरण्यात सुरू झाला. मग देव म्हणताय त्या भक्ताला, त्याने असा मनुष्य संगतीनं नाडला जातो, संगती घोटाळा करते आयुष्यात, तरी देखील तू संग मागतोयस. संघानं पाप झालेला आहे, संघानं दुःख झालंय, संघानं असमाधान नव्हे असणार समाधान संघानं हिरावून घेतलेलं आहे. मग संघ कशी? संघानं जर ताप होतोय, नाही नाही देवा, संघानं ताप झाला तरी संघानं सुखही होत. कसं? ते बघा देवा, उन्हाळ्याचे दिवस आईस्क्रीम खाल्लं, बर्फ खाल्ला, बर्फाचं पाणी प्यायला, थंड 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 सेवन केलं, भर उन्हामध्ये अगदी 39 डिग्री टेम्परेचर आहे तरी बाहेर हिंडला, डोक्यावर काही न घेता, डोक्याला आजकाल घालतच नाही कुणी, पण डोक्याला काही न घालता कुणाला तरी पोचवायला गेल्यासारखा हा तसाच हिंडला. परिणाम काय झाला? या सगळ्याचा परिणाम झाला अंगात ताप. आता ताप कशानं धरला देवा? बर्फ खाण्यानं, थंड खाण्यानं. ताप वाढता वाढता राहिला. डॉक्टरने सांगितलं हा ताप झटकन आटोक्यात यायचा असेल तर वैद्याने सांगितलं एक करा, डोक्यावर बर्फ ठेवा. म्हणजे कोणाच्या आपल्या नाही, त्याच्या. जय जय कपाळावर बर्फ ठेवा. ते म्हणाले हो बर्फ खाऊनच ताप आलाय. वैद्य म्हणाले बर्फ खाऊन आलेला जो ताप आहे, आटोक्यात न राहणारा ताप, तो ताप बर्फाच्या स्पर्शानच कमी. व हे कसं? अरे भक्त, हे कसं शक्य आहे? देवा, इथेच तर खरी गोम आहे. काय माहितीये का? बर्फ हा स्पर्शाला शीत आहे, थंड आहे, पण बर्फाची स्वभाव प्रकृती उष्ण आहे. बर्फाची स्वभाव प्रकृती उष्ण आहे. त्यामुळे बर्फ शरीरातली उष्णता शोषून घेऊ शकतो. म्हणून थंड बर्फाच्या सेवनानं जरी ताप आलेला असला तरी तो ताप आटोक्यात आणायला बर्फच कारण आहे. जय जय. त्याप्रमाणे संग देईल. संघानं ताप धरायला, संघानंच सुख होईल, संघाला आनंद होईल, संघाला समाधान होईल. देव म्हणाले मग कुणाचा संघ देऊ सांग. स्त्रियांचा, मुलांचा, स्वजनांचा, का विजनात असणाऱ्या प्राण्यांचा, कुणाचा संघ? म्हणाले साधू संघ घडो मला साधू संगती घडते.
मग म्हणाले साधू काय गल्लोगल्ली आहे, जिकडे जाशील तिकडे साधू. अरे काय सांगू तुला, हाती जे सापडे त्यातनं काय काय साधू असं म्हणणारे संधी साधू कमी आहेत का? हे साधू खूप आहेत, जा तिकडे जा. मग इथे कशाला आला? साधू संगती आहे तर तुला तुझ्या शहरात मिळेल. नाही नाही देवा, तुझ्या डोळ्यासमोर ज्या साधूंची संगती आहे तसा साधू नको, मी सांगतो असा साधू संग घडवू. मी सांगतो असा साधू संग कसा? हे बघ, ज्यांचं बोलणं गोड आहे, अरे विड्या, ज्यांचं बोलणं गोड आहे ते दर 5 वर्षांनी भीक मागायला येतातच की आम्हाला म्हणून द्या, आम्हाला म्हणून द्या करत. ऐक तर देवा, ज्यांचं बोलणं गोड आहे आणि ज्यांची कृतीही लोकोपकारक आहे, लोकोपकारक आहे. चंद्रमेघे अलांछन मार्तंड दे पापही. चंद्रमेघ मिळू दे. ज्ञानोबांची उक्ती काय आहे? माऊली म्हणाल्या, चंद्रमेघ या जगाला नक्की मिळू दे, पण कसे? ते चंद्रमेघ जे आहेत ते लांछन आहे का, म्हणजे दुरून तरी दिसत. पण साधू नावाचे चंद्र जे आहेत यांच्या जीवनात दुरूनच काय, जवळूनही लांछन नाही. चंद्रमेघे अलांछन मार्तंड दे तापही. या सूर्यापासून कोट्यवधी मैल आपण दूर असलो तरी आज घालून काढतोय का नाही दुपारी. पण संत हे मार्तंड, हे सूर्य असे आहे की ज्यांच्या जवळ गेल्यानंतर कोणत्याही प्रकारचा ताप नाही. म्हणून असे चंद्र, असे मार्तंड ते सर्वाही सदा सज्जन. कसं म्हटलंय? सर्वाही सदा सज्जन आणि सोजन, 4 गोष्टी आहेत. एकाला कुणाला तरी नाही नाही असा साधू संग एकाला नाही. सदा सर्वात सर्वात. बरं, कधीतरी संगती मिळाली आणि कालांतरानं नाही. सदा. बरं, जे सज्जन आहे, भगवंताचे आवडते आहे. भगवान कुणाला आवडत नाही? तुम्हाला सगळ्यांना परमेश्वर आवडतो. आपण परमेश्वराला आवडतो का नाही प्रश्न. भगवंताला ते आवडतात असे. आणि सोयरे होत. नुसते दुरान्वयाला संबंधी नको, हे त्यांचे नातेवाईक समान असावे, नातेवाईकच व्हावे असं ज्यांच्याविषयी ज्ञानोबारायाला वाटतं असा साधू संग घडवून. तर या साधूंची वृत्ती कशी आहे? जे साधू मला अपेक्षित आहेत, या साधूंची संगती अपेक्षित आहे ते
यांसी म्हणे आपले कोणी साधू ओळखावा देव तेथेची जाणा. तुकोबाराय म्हणाले साधू कोणाला म्हणायचं नेमकं ते देवा तुला सांगतो. असा साधू संघ म्हणजे कसा ते ऐकायचं ना. मग तुकोबाराय ज्याला साधू म्हणतात त्या साधूचा संघ मला करू. मुळात साधू या शब्दातच निश्चित आहे. ज्यांनी 6 धुतले धुतलेत म्हणजे धुतलेत नव्हे. जय जय राम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे 6ही स्वतः जवळ आहे. मिश्र स्वरूपात आहे. ते फक्त अनुकूल करून तोची 6 ज्यांनी 6 अधू केले त्याला साधू. पण हा साधू करतो काय बघा. आपण अभंग नेहमी आहे पण या अभंगामध्येच तुकोबारायांनी फार मोठं बुद्धिवैभव आपलं स्पष्ट केलं. जे रंजले गांजले यांसी आपुले ही 5ही पद बहुवचनी आहेत का नाही. जे रंजले जे गांजले यांसी आपुले ही सगळी पदं बहुवचनी आहे. आणि म्हणे जो ही 2 पदं एकवचनी आहे. म्हणजे सहज अभंग लिहिता महाराजांनी सांगितलं की रंजलेले गांजलेले लक्षावधी आहे. त्यांची आपुले म्हणणारा एखादा आहे तोच साधू. त्याला साधू म्हणे जो आपुले. आता पुन्हा प्रश्न आहे की तुकाराम महाराजांनी जे का रंजले आणि गांजले दोन्ही आहे. आता रंजलेल्या गांजलेल्यांची सेवा करायला आम्ही निवडून आलो म्हणणारे जे अतिशहाणे आहेत त्यांना विचारा एकदा रंजलेले आणि गांजलेले म्हणजे नेमकं काय. त्यांना सांगता येईल का नाही माहिती नाही पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. मनुष्य रंजीसा आणि गांजला असं म्हणतो का नाही. सुख होण्यासाठी एखादी गोष्ट अनुकूल होण्यासाठी आपण स्वतः कृती करूनही आपल्या कृतीनं ज्याला सुख होत नाही आणि म्हणून जो संतापतो चिडतो वैतागतो ती जी अवस्था आहे ती अवस्था रंजीस येणे. आणि मी चांगल्यासाठी प्रयत्न करतो पण असे काही लोक आहेत अशा काही शक्ती आहेत अशा काही ताकदी आहेत की ज्या शक्ती मला ते करू देत नाहीत म्हणून मी संतापलो चिडलो वैतागलो तर ती जी अवस्था येते त्याला गांजणे असं म्हणतात. जय जय म्हणून तुकोबाराय म्हणाले की जे का रंजले गांजले स्वतः प्रयत्न केले तरीही यश मिळालं नाही. आणि यश मिळवण्याचा प्रयत्न केला तरी लोकांनी ज्याला छळलं असे दोन्ही प्रकारचे जे आहेत अशा सर्वांना म्हणे जो आपले हे आपलेच आहेत असं म्हणणं असं म्हणतो तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. 2 अर्थ आहेत देव तेथेची जाणावा. एक म्हणजे त्यालाच देव समजावं एक आणि दुसरं देव जाणून घ्यायचा असेल तर देव जाणून घेण्याची जागा दुसरी कुठलीही नाही. देव जाणून घेण्याची जागा साधू हीच आहे. म्हणून देवा असा साधू संग घडो मज लागी हे जे मागत असे तुझं. आता इथे असं आहे
की ज्यांची कृती चांगली आहे, ज्यांची वाणी चांगली आहे, तेच मला अपेक्षित आहे. सुभाषितकार लिहितात, वाङ्माधुर्यान्नान्यदस्ति प्रियत्वं वाक्पारुष्याच्चोपकारो विनेष्टः किं तद्द्रव्यं कोकिलेनोपनीतं को वा लोके गर्भस्यापराधः. सुभाषितकार म्हणाले, वाङ्माधुर्यान्नान्यदस्ति प्रियत्वं. माणसाला कटू बोललं की राग येतो, म्हणजे त्याच्या हिताचं सांगितलं आणि कडक भाषण करून सांगितलं, कडक वचनाने सांगितलं, कठोर वचनाने, तर त्याला राग येतो. म्हणजे माणसाला काय हवंय? मधुर वचन हवंय, गोड बोलणं हवं. गोड बोलणं कसं? थोडा माझ्या वयाचा मी फायदा घेऊन सांगतो. एखाद्या मुलाला मी जर म्हटलं, हे तुला कळत नाही का, मी तुझ्या बापासारखा आहे, ते पोरग काय म्हणे, माझ्या बापालाही मी घराबाहेर घालवलंय, बुवा तुझी काय किंमत, नादाची पोर आहे. तो जगात नाही बदलू शकत मी, मला बदल. मी काय म्हणे, बाळा तू मला माझ्या मुलासारखा आहेस, असं म्हटलं की त्याची सगळी अक्कल गुंग होती. मधुर वचन योगे विश्व विश्वास भावे, मधुर वचन योगे वैते आत्मभावे, मधुर वचन योगे दुर्नती मत्तहती, मधुर वचन योगे सर्व सिद्धांत. जे म्हणा ते जगामध्ये घडतं. कशाने? गोड बोलणे. पण आम्हाला ते वर्षभर गोड बोलणं जमत नाही, म्हणून 14 जानेवारीला एक मोठा लाडू दुसऱ्याच्या हातावर ठेवून म्हणावं लागतं, गोड बोला. जय जय वाङ्माधुर्यान्नान्यदस्ति प्रियत्वं. आणि वाक्पारुष्यात चोपकारो विनेष्टः. वाक्पारुष्य असेल, कठोर असेल, उपकार केला तरी तो जगाला नको असतो. उदाहरण दिलं सुभाषितकारांनी. सुभाषितकार म्हणाले, किं तद्द्रव्यं कोकिलेनोपनीतं. तो कोकिळ काय तो द्रव्य देतो तुम्हाला? कोकिळ आम्हाला काय द्रव्य देतो? म्हणून आम्ही त्या कोकिळाची स्तुती करतो. वसंत समये प्राप्ते काक काक पिक पिका. काळा कावळा, कोकिळ कावळा, पण काळ्या कावळ्याची वाट फक्त एकदाच बघतो आम्ही, तेव्हा ते नको सांगायला. काळ्या कावळ्याची वाट एकदाच बघतो आणि काळ्या कोकिळाची वाट रोज पाहतो. जय जय. का हा फरक आहे? किंत द्रव्य कोकिलेनोपनीतं. काय असं द्रव्य दिलं कोकिळाने की काही दिलं नाही? पंचम सूर लावतो कोकिळ आणि तो ऐकला की बरं वाटतं, म्हणून कोकिळ उरत म्हणून आहे. जय जय रघुवीर समर्थ. आमच्या आजीनं केलं होतं कोकिळ उरत. तो किती वेळ झाला तरी कोकिळ ओरडेला. एक दिवस कोकिळाचा आवाज ऐकला आणि आम्ही दोन्ही नातवंडाने मिळून तो कोकिळाचा आवाज लवकरच आजीला ऐकवला. आजी म्हणाली, बरं झालं बाई, आज लवकर ओरडला कोकिळ. तिला काय माहिती, तिच्या घरात कोकिळ जन्माला आहे. कोकिळानं काय केलंय असं? आणि तो गब्बर गाढव, त्यानं काय गुन्हा केलाय? म्हणून कोकिळाची बडदास्त ठेवतो आणि गाढवाला मात्र उकिरडे फुंकायला लावतो. त्याचं कारण आहे, कोकिळ गोड बोलतो म्हणून त्याची बडदास्त आहे. आणि गर्दभ याचा स्वर अख्ख्या ऑर्गनमध्ये कुठे सापडत नाही, म्हणून त्याला आम्ही घराबाहेर. म्हणून असं आहे की स्वर बोलणं ज्यांचं उत्तम आणि कृती ही ज्यांची लोकोपकारक आहे, असा साधुसंग करो. तेव्हा ज्या पुरुषाच्या दर्शन मात्रे होती
कृतार्थ अभागी. जे अभागी आहे ते कृतार्थ होतात याच्या दर्शनानं परमहंस परिव्राजकाचार्य श्री टेंबे स्वामी यांच्या एका पदामध्ये लिहितात की बाबा एक करा, साधू पुरुषांजवळ जा, भले ते न बोलती, ते तुमच्याशी बोलतीलच असं नाही, पण ऐकाव्या त्यांच्या गोष्टी. ते जे बोलतील ते ऐकावं. का माहितीये का, आज जे ऐकलंय ते कालांतरानं आपल्याला हितकारक ठरेल म्हणून ते ऐकतात. एक दृष्टांत सांगतो आणि एकदा राजा, काय झालं कोणाचे घरात, कोणाचे मतभेद झाले का काय तर राज्यकारभार मनासारखा होईना. राज्य हाती आलं तरी दलदली व्हायला लागलं. राज्य हाती आलं तर याची कबर हटवा, याचं स्मारक फोडा, हे सुरुवात झालं म्हणून काय. पण राजाने विचार केला की शांत जागी झालं म्हणून राजा पंचपंच पहाटे वेश बदलला आणि राजवाडा सोडून नदीच्या किनाऱ्यावर. आता पूर्वी आपल्याला माहिती आहे नदीच्या किनाऱ्यावर घाट असत. इथे एक घाट जिवंत होता, आता आहे की नाही मला माहिती नाही. त्याला आपण अष्टभुजेचा घाट म्हणायचो. घाट होता. त्या घाटाच्या एका बाजूला एक चबुतरा, दुसऱ्या बाजूला दुसरा चबुतरा. एका चबुतऱ्यावर एक साधू बसलेला होता. तर राजा दुसऱ्या चबुतऱ्यावर बसला. एकीकडे राजा, दुसरीकडे गोसावी, असे राजा गोसावी तिथे आले. आणि गोसावी काय करत होता, काही नाही. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय. राजालाही मनात सुरुवात. एवढ्या त्या नदीच्या पात्रामध्ये एक बगळा उभा आणि तो बगळा काय करायचा, तोच दगडावर घासायचा आणि पाण्यात बुडवायचा. कशासाठी आपल्याला माहिती, मासा मिळाला म्हणून. सारखा तो घासायचा आणि पाण्यात बुडवायचा, चोच घासायचा, पाण्यात बुडवायचा. त्या साधूनं श्रीराम जयराम दिलं सोडून आणि तो साधू पाहायला लागला तिकडे. आणि एकदम साधूला सुचलं, घसघस घसी घसघस घसी ऊपर डाले पानी, तुम्हारे मन की बात हमने खूप पहचानी. आणि हे गद्यात्मय होतं ते त्यानं ताल स्वरामध्ये म्हणायला सुरुवात केली. घसघस घसी घसघस घसी ऊपर डाले पानी, घसघस घसी घसघस घसी ऊपर डाले पानी, तुम्हारे मन की बात हमने खूप पहचानी, तुम्हारे मन की बात हमने घसघस घसी घसघस घसी ऊपर डाले पानी, तुम्हारे मन की बात हमने खूप पहचानी. हे राजा नाही, राजाला चाळा. राजा म्हणायला लागला, घसघस घसी घसघस घसी ऊपर डाले पानी, तुम्हारे मन की बात हमने खूप पहचानी. हे म्हणता म्हणता संध्याकाळ कधी झाली राजाला कळलं नाही. राजाला मंत्र तंत्र जप याप काही आठवे ना. काय गदगद घसी गदगद एवढंच चाललंय. रात्र उलटली हे म्हणल्या आणि दुसरा दिवस जो होता तो राजाच्या हजामतीचा दिवस, म्हणजे नाव्यानं येऊन. दुसऱ्या दिवशी तो नापित तिथे हजर झाला, नाभी हजर झाला. राजा त्याच्या समोर बसला. आता आजकाल जर ब्लेड नव्हतं तेव्हा असायचा पोळाही बसला आणि तो बसला दगडावर घासून त्याची धार काढली जाईल. त्या नाल्यानं केलं काय, दगडावर पाणी घातलं आणि त्यावरती त्यानं वस्त्रा पाजळायला सुरुवात केली.
तसा वस्त्रा पादळायला सुरुवात केली त्यानं, तशी राजाला ते आठवलं. अरे म्हणाले जसा पगळा तसा न्हावी. त्यानं पाहिलं आणि तो बडबडायला लागला, घसघस घसी घसघस घसी ऊपर डाले पानी, तुम्हारे मन की बात हमने खूप पहचानी, खूप पहचानी. 10 वेळा झालं, 12 वेळा, 15 वेळा झालं. त्या नापितानं काळा गेला ना हातातला वस्त्रा दिलं टाकून आणि तो राजाच्या पाया पडला. म्हणाला, महाराज काय वाटेल ते करा, मला जीव घ्या तुम्ही, पण क्षमा करा. अरे म्हणाले, फार छान चाललं होतं तुझं. अहो कसलं कपाळाचं छान चाललं होतं. नाही नाही, गजगज गसी नाही 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 नाही, माझ्या मनात काय ते तुम्ही ओळखलं. तुझ्या मनात? होय महाराज, खरं सांगतो, तुमच्या दुष्ट अशा अनहित कर्त्यांनी मला काल संध्याकाळी दबवलं दिलं मोहरांचं आणि सांगितलं, उद्या सकाळी जाशील तेव्हा राजाची हजामत करताना त्याच्या गळ्यावर वस्त्र ठेवलं होतं. मी ते मान्य केलं होतं. तेच मनात धरून मी पाजळत दृष्टांत सांगतो. विनोद म्हणून, बरं, विनोद म्हणून एखाद्या साधूचं वाक्य आपण जर ग्रहण केलं आणि तेच बोलत राहिलो तर जीवावरचं संकट टळतं इथे या वृत्तांना. मग कष्ट घेऊन साधून जर काही आम्हाला सांगितलं आणि त्याचं अनुष्ठान जर आम्ही केलं तर पूर्वरंगाच्या आरंभाला म्हणजे पाहिलंय की मृत्यू आपल्या हातात नाही, मृत्यू आपल्या हातात नाही, पण मोक्ष आपल्याला मिळेल का नाही, भगवान आपल्याला मिळेल का नाही, तो भगवान आपल्याला नक्की मिळेल. या साधूचं वाक्य ऐकलं, हे वाक्य सांगणारा असा साधू, याचा संग मला घडावा, हे मागणं त्यांच्या मूळ पद्यात मोजावे. तारकाश्रम स्वामी महाराजांनी मागितलं.
तालमीचे पैलवान हे माझे वडील, समोर राहणारे भास्करराव जोशी, वसंतराव जोशी, डॉक्टर वाळदेकर, गणपती सगळी गुरुगोळे फॅमिली हे सगळं मित्रमंडळ. मी इथे 73 साली कीर्तन सेवा केल्याचं मला आठवतं. त्यावेळची परिस्थिती मला आठवली. नेहमी सांग पेटीला आमचे राजाभाऊ जोशी त्यावेळेला पेटीला तुम्ही ऐकले मला माहिती आहे, पण पेन्सेचाळीमध्ये ते राहत असत. ते राजाभाऊ जोशी पेटीला यायचे. ते म्हणायचे तू करतेच ना बाबा, मी तुला मदत करतो. आणि आमचा गुरुबंधू नचिकेत महेंद्र हा तबल्याला. आणि इथे श्रोता कोण, तर श्रोता मालकांपैकी कुणी घेणं, मालकांपैकी कुणी. इथे एक आजीबाई जुना गावाला होता. एक आजीबाई जप करायला येत यायच्या. तर त्यांचा जप पूर्ण होण्याची वेळ ही 6 ते 7:30ची असायची, म्हणून त्या येत असत. असं त्या एक श्रोता आणि रामराय, सीतामाकोई, श्री लक्ष्मण सगळे बाकी 15 दिवस घेतले होते इथे सेवेला. 14 दिवस सेवा केली आणि 15व्या दिवशी मी विचार केला, रामाला जसा नमस्कार करतो आपण श्रोता झाला तसा नमस्कार आजीबाईंना करावा. म्हणून मी आजीबाईंना नमस्कार करायला गेलो. त्यांनी पुढेही विचारलं काय. मला वाटलं जग चालला असेल. मी म्हटलं आज 14-15 दिवस तुम्ही ऐकायला येत आहे, म्हणून तुम्हाला नमस्कार करतो. त्या म्हणाल्या मला मला सुख होतं, एकतरी श्रोता आहे, पण अज्ञानात सुख असतं ते असं. अशी कीर्तन सेवा त्या 73 साली मी इथे केलेली आहे. बघा किती वर्ष झाली त्या गोष्टीला. आणि त्यावेळची आरती इथे जे राहळकर होते, म्हणजे आत्ता जे राहळकर आहेत त्यांचे वडील, ते 7:30ला इथे आरती लावायला यायचे. त्यांच्याकडनं आरतीत पडणारे 5 पैसे ही त्यावेळची गोवाची कमाई होती. आता ते 5 पैसे 73 सारखे असं तिथे उभं राहिल्यावर बऱ्याच आठवणी जागृत झाल्या. म्हणून आपण समोर सांगलं नित्य कार्यक्रम झाले तर आपण करूया. हरिकीर्तनकार आणि हरिकीर्तन या संस्थांवर तुम्ही प्रेम करा आणि जे काही शक्य असेल ते सेवेकऱ्याला आपण द्या. एवढी मी आपल्याला विनंती करेन. मध्यंतरात सजन सांगतो कीर्तनंगामध्ये रघुपति राघव राजा
काल सायंकाळी पत्नी मला या भाषेत ते बरं नाही, वाईट वाटलं होतं मनाला, करू तरी काय, बरं केलं नाही पण बरोबर बोलली, बरं केलं नाही पण बरोबर बोलली. खरंच मी आत्तापर्यंत माझ्या मुलाबाळांसाठी, माझ्या पत्नीसाठी गेल्या 5-7 वर्षात काय कमावलं नाही, जास्तीत जास्त गमावलं. आणि एवढं कमावलं नाही, जास्तीत जास्त गमावलं हे मनामध्ये मावलं. संपूर्ण रात्र जागून दुसऱ्या पहाटे या आपल्या चरित्र नायकाने स्नान संध्या केली, देवाची पूजा केली. बायकोला हाक मारली, प्रिये अगं मी एक निश्चय केला. अहो मी काल तुम्हाला बोलले, टाकून बोलले, मी फार वाईट पद्धतीनं बोलले, मला क्षमा करा नाथ, मला क्षमा करा नाथ. माझा हेतू तसा नव्हता, तुम्हाला दुःख व्हावं हा हेतू नव्हता, म्हणून ती नमस्कार करते. अगं वेळीच का तू बोललीस म्हणून माझा निश्चय झाला. गेली काही दिवस आपली मुलं उपाशी आहेत याचं भान तुम्हाला यावं, एवढीच माझी इच्छा होती, एवढाच हेतू होता. हे बघ आता मुलं तुम्ही कुणीही उपाशी राहणार नाही अशी व्यवस्था करण्याचा निश्चय मी केला. काय आनंद! अहो पत्नीला पुरुष कर्तव्य असेल तर आनंदच होतो. तेव्हा काय करणार? हे बघ मी घरातून निघून जातो. जय 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 हा निश्चय मी बोलणे म्हणून हा निश्चय. खरं सांगू या मराठवाड्यामध्ये आता या क्षणाला, या दिवसात आपल्याला धान्य धन काहीही मिळणार. अगं लोकांकडेच नाही तर लोक आपल्याला काय देणार? पुरोहित म्हणून पूजा सांगायला गेलो, अभिषेकाला गेलो, पाठ वाचायला गेलो, तरी त्यांच्या घरात धान्य नाही, ते मला काय धान्य देणार? हो बाई बरोबर आहे तुमचं. मला मेलीनं काय कळतं? हा मेली शब्द या वर्गाचा जास्त काय मेले ते दिवस, काय मेला तो उत्सव, काय मेला तो वेदांत, काय मेलं ते गाणं, काय मेलं ते कीर्तन, काय मेला तो बुवा. म्हणजे बुवाही मेला आणि कीर्तनही. मला मेलीला काय कळतं? हे बघ मी घराबाहेर जातोय पण परत येणार. देवाला नमस्कार केला, आपल्या पत्नीचा निरोप घेतला आणि हा चरित्र नायक घरातून बाहेर. वेशीवरती हनुमंताचं देऊळ होतं, त्याला नमस्कार केला. साष्टांग दंडवत घातले. तिथे गावातली काही वाया गेलेली मंडळी बसली. पूर्वी पारावर बसलेली असत, आता आपण जर पाहिलं तर बसच्या स्टॉपवर बाकड्यावर बसलेली असतात. कामावरनं दमून आलेली माणसं, विद्यार्थी वर्ग, महिला वर्ग, त्यांच्या एवढ्यात वृद्ध स्त्रिया, वृद्ध पुरुष बसची वाट बघत असतात. पण हे टोले सगळे तिथं आरामात गप्पा मारत असतात. 100-150 पावलाच्या अंतरावर मंदिर आहे. मंदिरात जायचं नाही, पण बसच्या स्टॉपवर. आणि मग तिथे काय गप्पा चालतात
भिडेबुवांना न सांगितलेलं मंगलम. तिथे बसलेले होते, काय भेटलं कुठे चाललो म्हणजे पैसा कमवायला चाललो. कुठे? मी चाललोय पश्चिम महाराष्ट्रात. पश्चिम महाराष्ट्रात जाऊन तुला काय मिळणार आहे? काय मिळेल ते मिळेल, इथल्यापेक्षा जास्त नक्की मिळेल. तेव्हापासून सुरुवात झाली. विदर्भ मराठवाड्यातून उठायचं, पुण्या मुंबईकडे साताऱ्याकडे यायचं, इथे राहायचं, घरं करायची, शिक्षण करायची, नोकरी करायची, लग्न करायचं, मुलं बाळ जन्माला घालायची, त्यांची सोय करायची, पण पुण्याला शिव्या घालायच्या. जय जय हा या मराठवाड्यातल्या लोकांचा धंदा. पीएन गाडगिळांनी नवीन दालन सुरू केलं म्हणून काय बिघडलं? पुन्हा गाडगिळांनी नवीन दालन तुझ्या पोटात का दुखतो? तुला घरातली एक मोडी बांधता येणार रात्रीच्या वेळेला सोयीची, आणि पुन्हा गाडगिळाच्या दालनावर तुझी दृष्टी. असं का? पुणं ते पुणं, ज्याला पुणं त्याला काय पुणं हे ठरलेलं आहे, त्याला काही पुणं नाही. परिस्थिती अशी, अरे बाबा तू जा, पण तिकडे गेलास. तू मराठी माणूस कशाला म्हणतो बघ, तू तिकडे गेलास आणि गेल्यानंतर गेलास. आम्हाला कळायचं कसं? आमच्या सुटकाची सोय काय? जय जय हो. एखादा माणूस पाऊल पुढे टाकतोय, आपल्या प्रांतातनं आपला भाई, आपला समाज बांधव हा काही प्रगती करतोय, तर त्याला उत्तेजन देणं मराठी माणसाचं गुण नाही. तो पुढे जात असेल, मागे खेचणं हाच गुण. एकनाथानं नक्की ओळखलंय आणि एकनाथ तिथून निघाला. सातारा, कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी हा या भागात सुबत्ता आहे म्हणून तिथे आला. किती वर्ष राहिला, अहो काय काय काम केलं. तिथे येऊन मंदिरामध्ये राहिले. एखाद्या मंदिरात ओगरीमध्ये कोपरा मिळाला, त्या कोपऱ्यामध्ये एकनाथ भटजी राहिले. पुढे विचारावं, गुरुजी अहो शंकरावरती पाणी सुद्धा कोणी घालायला येत नाही, तुम्ही राहता तर ते हो करीन ना, नुसतं पाणी का? अहो रोज एक रुद्रावर्तन म्हणे. वा, आणि त्याचा रुद्र ऐकायला लोक येत त्यावेळेला. लोकांना त्याचे स्पष्टोच्चार, त्याच्या मागचं ते हे सगळं भावलं. गुरुजी श्रावण मास आहे, श्रावण्या सोमवार आहे, ते करा, आमची एकादशी करा, देवा करीन. दक्षिणा काय द्यायची? तुम्ही जे द्याल त्यात मला समान. आजच्या काळात बोलायचं झालं 11 रुपये देणार असतील तर 12 रुपये द्यायला. एकनाथानं ते घ्यावे. पुढे विचारायला सप्तशतीचा पाठ मुखोद्गत सप्तशती करीन, जरूर करीन. मग नवरात्रात 10 दिवस आपल्या घरी नक्की पाठ करायचं. असा पैसा जमवून केवळ आचार्याचं काम केलं नाही, आचार्याचं सुद्धा काम. परत बोलतो, आचार्याचं काम केलं फक्त असं नाही, आचार्याचं सुद्धा काम केलं. पुढे विचारावं, अहो 2 आचार्य आले नाही, भाकरी करायचे, 1000 एक लोक जेवायला यायचे, मी येतो, काळजी कशाला? त्याला भाकरी थापायचं काम करावं. पाणी वाढायला कुणी नाही, मी वाढीन पाणी. एकनाथानं विचार केला, मी मराठी मनुष्य आहे, कुठेही जरी पडलो, कुठेही टाकला मला, तरी मांजर जसं 4 पायावर उभं राहतं त्याप्रमाणे मी उभा. मला आज मान खाली घालून काम करावं लागेल. आज मला कष्ट करावे लागतील, पण उद्या माझं भविष्य चालू. म्हणून कष्ट उसायला सुरुवात केली. अहो पाणक्याचं काम केलं. विचार केला, दुपारी 12 वाजता जेवायला तरी कोण देत आहे आपल्याला? आपल्या प्रांतात मिळत नाही, इथे मात्र आठवण काढून काढून
अहो ते आचार्य एकनाथ भटजी आले का जेवायला बोलवा, ते पाणकी म्हणून काम करतात त्यांना बोलवा. अहो इतकंच काय, पत्रावळी उचलून टाकायचं ही काम मी ऐकनाथाने केलं. असं करत करत किती वर्षाचा काळ गेला. 2 वर्षाचा काळ घालून घोरी कष्ट करीत तो होऊन जमले आणि ते सगळे होऊन घेऊन हा एकनाथ ब्राह्मण सापडला. कशासाठी सापडला? भगवान श्री रामदास स्वामी आहे, त्यांचं दर्शन घडेल. अशा साधूच्या दर्शनाचं लाभे, अशा साधूच्या दर्शनाचं लाभे, एकनाथाच्या मनीये भावे, एकनाथाच्या मनीये दर्शनाने पापताप जाईल, आशीर्वाद मिळाला तर मोक्ष मिळेल. म्हणून एकनाथ ब्राह्मण त्या घडीमध्ये आले, त्या मठामध्ये आले. हस्तपाद प्रक्षालन केलं. समोर असणारी रामरायाची प्रसन्न मूर्ती, वरदागिनी मूर्ती समोर उभे राहिली.
ध्यायेदाजानुबाहु धृतशरधरगम्यमाणबद्धपद्माचलतिलकं नीतं वासोरसानन्दमकमलधरस्वरभिनीलं वामालङ्कारगूढसीतामुखकमलकिरणलोचनं नीलदाभं नानालङ्कारदीप्तं भगवतपूर्णकामण्डलं रामचन्द्रं लोकाभिरामं गणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। राजाधिराज रामचंद्र महाराज की सर्व समर्थ आहेत ना त्यांच्या दर्शनाला काय सांगतो समर्थ गौर्याला म्हणून बाहेर पडले. होय, परत केव्हा येतील काही सांगता येईल. समर्थांची स्वारी रघुपती मठामागी नभती. परत केव्हा येतील माहिती नाही. कुठे गेले तेही माहिती नाही. बर मग मी निघतो. नाही थांबा, जाऊ ना. आला हा येतील समर्थ. 2 दिवस वाट बघा. पण 2 दिवस एक करा, 2 दिवस नका राहू. आठवडाभर राहा. 7 दिवसाचं काहीतरी अनुष्ठान करा. भगवान रामचंद्र इथे आहे. समर्थांच्या वास्तव्याने पवित्र झालेला हा मठ आहे. इथे जे काही कराल त्याचं पुण्य शतपटीनं अधिक मिळेल आपल्याला. एकनाथ विचार करतायत ब्राह्मण. एकनाथ ब्राह्मण, अरे आत्तापर्यंत 2 वर्ष जे काही केलं ते पैसा मिळवायला केलं. साधना म्हणून काय झालं? इथे साधना. हे चाकड तेव्हा याचं फळ उत्तमच. हे चाकड याचं फळ उत्तमच मिळेल आपल्याला. म्हणून अनुष्ठान केलं. विचारला, समर्थ आले नाही. अजून 2 दिवस पडले. 2 दिवस एक करा, तुम्हीच समर्थांना साकडे घ्यावा आणि समर्थांना विचारा कधी येणार. झालं. रात्री झोपताना यानं समर्थांच्या मूर्तीचं ध्यान केलं आणि समर्थांना प्रश्न विचारला. समर्था, मराठवाड्यात मी आलो आहे. कष्ट केले 2 वर्ष. आपली भेट व्हावी, आपलं दर्शन व्हावं या इच्छेनं आलो आहे. केव्हा दर्शन देणार आहात तेवढं सांगा. झोपी गेली. पहाटे स्वप्न पडलं. स्वप्न दृष्टांत झाला. तेव्हा एकनाथा, माझं दर्शन केव्हा होईल हे सांगणारा माझा एक शिष्य काही तासात इथे येईल. आणि एवढ्या समर्थांचा वशिष्ठ प्राण कल्याण स्वामी हे तिथे आले. वंदन केलं. दर्शन होईल का मला? दर्शन होईल का मला?
2 दिवस हा काही समर्थ संप्रदायाचं कोडवड पासवर्ड आहे की काय बरं म्हणाले आता इतके दिवस थांबलो आणखीन 2 दिवस आणि दुसऱ्या पहाटे हात खाली भजी करा समर्थांचं दर्शन हवंय ना करा भराभर आभार सगळं आठव आणि समर्थांचं दर्शन घ्यायला सिद्ध झालं. कल्याण स्वामी म्हणाले इथे नाही माझ्याबरोबर चला. जय जय म्हणून कल्याण स्वामी यांना बरोबर घेऊन निघाले खरे पण आता कल्याण स्वामींचं बलदंड शरीर त्यांचा चालण्याचा वेग आणि हा पुरुष शरीराचा एकनाथ याचा चालण्याचा वेग मेळ कैवसी. स्वामी पुढे थांबले कल्याण स्वामी मागून शेवटी कल्याण स्वामी पळायला लागले पळत 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 मागे 2 टेकाडं ओलांडली. हात लागली कल्याण स्वामींच्या मागोमाग पळताना एकनाथांना महाराज तेव्हा दर्शन झालं. तो कल्याण स्वामीने दया आता थोड्या वेळातच दर्शन घेतलं. पलीकडच्या बाजूला पठार आणि त्या पठारावर एक पर्णकुटी इथपर्यंत या कल्याण स्वामींनी एकनाथांना हे बघा गुरुजी बाहेर तरुणी आहे पाणी येते हातपाय धुवा हात घ्या तुम्हाला समर्थांचं हस्तपाल प्रक्षालन केलं आणि कर्णकुटीचं दार उघडून आज प्रवेश काय सांगतो अहो चारित्र्याच्या सुगंधानं कर्णकुटी व्यापली. तपश्चर्येचं तेज सर्वत्र ज्ञान विज्ञानाचा प्रकाश होता आणि समोर बसलेली मूर्ती होती. त्या मूर्तीच्या हातात उघडीचा आधार घेतली त्या हातामध्ये माळ होती. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. भाव विभोर परिस्थिती झाली म्हणाली डोळ्यात गडगड गडगड आठवलं. अरे आज गेला आठवडाभर मी थांबलो होतो त्यांचं दर्शन व्हावं ते समर्थ माझ्यासोबत. एकनाथ ब्राह्मणानं वाद जोडले तिथेच पासून मांडलं मन मन हो राम
गुरुजीने उठून नमस्कार क्षेम कुशल विचार एक करा. आता मठात रामरायाचा नैवेद्य झाला असेल, प्रसाद भोजन करा आणि मंत्री तिथे आणलं मठामध्ये. गोसाव्याला आज्ञा केली, अरे सगळ्यांची पानं घ्या. पाने मांडा म्हणतात आले की 60. हो, पानं मांडा म्हटलं एवढ्या 60 ब्राह्मण राजापूरकडनं तेलंगणामध्ये चाललेले ते तिथे आले सापडले. म्हणाले समर्था बाकी काही नाही, प्रसाद व्हावा त्यानं तृप्ती होईल म्हणून इथे आलो. अहो शेवटी काय ब्राह्मणो भोजन क्रिया. बर हरकत नाही. अरे एकनाथ गुरुजींबरोबर यांचीही पानं घ्या बरं का. 61 पानं मांडली. एकनाथ गुरुजी विचार करतायत 4 लोकांसाठी केलेला स्वयंपाक 61 लोकांचा स्वयंपाक. पण म्हणाले आपल्याला काय समर्थ आणि राम बघून घेतली. गावर पानावर भात वाढला, वरण वाढलं, चटणी वाढली, भाकरी वाढली, भाजी वाढली. समर्थ उभे राहिले, हात जोडले. अरे त्या रघुरायाचा प्रसाद आहे, रामरायाचा प्रसाद. तो प्रसाद आपण सर्वांनी सेवन करावा. जनी भोजनी नाम वाचे बोलावे, अति याद रे गद्य घोषे म्हणावे. हरी चिंतनी अन्न सेवी तदावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जय जय रघुवीर. झालं भोजनाला सुरुवात. आणि एवढ्या समर्थ एकनाथ गुरुजी मघाशी तुम्ही म्हटला की 61 होऊन तुम्हाला मिळाले ते जपून ठेवले. हो, ते समोर पडशी आहे ना, त्या पडशीत पटवा आहे, त्या पटव्यात ठेवली. जरा मी ते घेतो. बरं घ्या. आता याला काय माहिती समर्थ कशाला घेतो. समर्थांनी तो पटवा घेतला, उघडला. पहिल्या क्रमांकाचा जो ब्राह्मण, त्या ब्राह्मणापुढे एक बोल ठेवला. म्हणाले स्वस्थ होऊ द्या, तृप्त होऊन मोजला. चिंता सगळ्यांना बोल दक्षिणा म्हणून देत आहे आणि सांगताय चिंता करू नका. एकनाथ भटजींपुढे 61वा होऊन ठेवला. एकनाथ भटजी चिंता करू नका. म्हणाले आता कशाची चिंता करू, सगळं तर रुमांडल्या चोरून. तृप्त व्हा. म्हणाले तृप्त झालो. चोराचं दर्शन घेतलं आणि तृप्त झालो. बरं आड मार्गात तरी चोर चोऱ्या करतात, हा भर लोकांमध्ये मठात चोऱ्या करतो. समाधान आहे ना, मग तरी सगळं समाधान आहे. रामरायाच्या दरबारात काही कमी नाही. मग रेखा जर तिथे काही कमी नाही तर माझे 61 होऊन घेऊन वाटतेच कशाला. हलवायाच्या घरावर तुळशी पुत्र. अहो आता अन्न जाईना. 2 वर्षाची कमाई अशी गेली. गर्भासनावर अंग टाकलं अंथरून आणि एवढ्या समर्थांची स्वारी
मठाबाहेर पडतीये ते सांगताय, गुरुजी मी आणि एकनाथ कल्याण आम्ही जरा महत्वाच्या कामासाठी बाहेर जात आहोत, तेव्हा परत येऊ सांगता येणार नाही. तुमच्या 61 होमांची काळजी करू नका, ते आपल्या घरी व्यवस्थित पोचते होती. एकनाथाला नमस्कार केला. एकनाथ ब्राह्मण मनाशी म्हणतायत, आता कोण पोचते होत आहेत का आम्हाला पोचवतोय कोण? झालं त्या रात्रीही राहावे. त्या रात्रीच निघाले मठात आणि आपल्या गावाच्या समीप एका पहाडावरती आले. वेळ रात्रीची. मोठं थोडं वडाचं झाड, त्या वडाच्या झाडाखाली एकनाथ घरी बसलेले आहेत. विचार करतायत, आता कोणीकडे माझं गाव दिसतंय, त्या गावात जायचं, बायकोला काय सांगू, मुलांना कसं कोण दाखवू, अहो सगळं मिळवलेलं वाया गेलं असा विचार करतायत. एवढ्या दरोडेखोरांनी याला धाडलं. हे ब्रह्मा काय प्रसिद्ध माझ्याजवळ काही नाही हो, काही नाही हो, जे होतं ते सगळं दाखवलं चोरीला दिलं. होय यात काय गाठोडे, तुम्हीच बघा. पाहिलं तो एखादं तांबण, एखादा मोठा भस्माचं बेलं, पडी भांड, त्याच्या पलीकडे काही नव्हतं. अहो शेवटी असं आहे, गगनाची त्या पाशी त्याच्याजवळ काहीही नाही. कफावलं काय हे जाणून हत्या तरी कशाला करावी म्हणून सोडून दिलं आणि हे सगळे चोर निघून गेले. एकनाथाची बुद्धी तेव्हा लागेल. अरे आज जर ते 60 होण असते तर या चोरांनी चोरले असते. निदान समर्थ रामदास स्वामींनी 60 होऊन घेतले, ते होऊन देव देश धर्माच्या कार्य खर्च होतील, एवढं तरी पुण्य मला मिळेल का नाही. माझ्या मुलाबाळांना आनंद झाला आणि एकीकडे वाईट वाटलं. नको नको त्या शब्दात अपमान केला मी समर्थांचा. हर हर हर, अरे काय हे पाप माझ्याकडनं झालं, कुकर्म झालं, हा विचार करतोय आणि हळूहळू हळूहळू आपल्या घराच्या दिशेने प्रातःकाळ झालाय. त्या प्रातःकाळी भव्य रूप अति सुंदर दीक्षा, राम नाम स्मरणे करी भिक्षा. दारात येऊन कुणीतरी रामदास